वा, जोरदार, काय सुंदर झाली हो. ना? चला पुढची रेसिपी काय? आपण आता उपवासाची बोरवणी करणार आहोत. बोरवणी. बोराची भाजी. बोर बोरं आपण शाळेत खातो ते बोर. शाळेत खातो ती बोरं. उपवासाची बोरवणीसाठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. बोरवणी 4 अक्षरांचा शब्द आहे आणि साहित्यातही 4च पदार्थ आहेत. हो. काय काय आहेत ते? आपण हे रात्रभर भिजवून घेतलेली बोरं आहेत, वाढलेली बोरं, रताळ्याचे काप सुकवलेले जे वर्षभर राहतात, गुड आणि मीठ. वा, फारच छान. आता बघा, हे मगाशी जसं आपण केळीचे काप वाळवले होते हे तसंच आहे का? तसंच. रताळे कापले ते वाळवले, बॉईल करून वाढवले. बरं, आता हे खानदेशी असल्यामुळे ते वाढवले म्हणतात, ते वाढवले नाही, ते वाळवलेले आहेत. आणि बोरं तुम्हाला या सीझनला कुठून मिळाले? आम्ही हे वर्षभर आमच्या घरच्या बोरांचे सुकवून ठेवतो. अच्छा. हा, चला काय करूया पहिल्यांदा? हे रात्रभर भिजवलेली बोरं आणि रताळ्याचे काप हे आपण थोडंसं पाणी टाकून कुकरमध्ये 7-8 शिट्ट्या घालून घेऊया. त्याला शिजवून घेऊया थोडक्यात. ठीक आहे, चला मग आमच्याकडे कुकर तयार आहे. गॅस लावतो. आधी पाणी घालू का? हा, थोडं पाणी घाला. तुम्हाला स्वयंपाक आधीपासून येत होता म्हणजे लग्नाच्या? लहानपणापासून. मी म्हणजे 17-18 वर्ष माझं हॉस्टेल, बस दादा, 17-18 वर्ष माझी हॉस्टेल लाईफ आहे. पण हे आपण बोरं घालून घेऊया त्यात. आणि 17-18 वर्ष हॉस्टेलला राहिल्यात? हो, मी 5th स्टँडर्ड पासून हॉस्टेलला होते. आणि थोडेसे काप टाकून घेऊया यात. आमचं जे गाव होतं तिथे स्कूल नव्हते. माझे पप्पा एकदम व्हिलेज एरियामध्ये होते, जामनेर तालुक्यामध्ये. तर म्हणून मग आम्ही जळगावला हॉस्टेलला होतो. नेहमी घरी यायची तर माझी मम्मी खूप माझ्या मागे लागायची, असं समजायला नको पुढे की पोरगी हॉस्टेलला होती मग काही करता येत नाही. तर मला लहानपणापासून तिने असं शिकवलंय. तुम्ही 5वी पासून हॉस्टेलला का होतात? शिकण्यासाठी. अच्छा, मग तुम्हाला घरची आठवण वगैरे यायची नाही? यायची. 1-2 वेळा रडले पण. कारण म्हणजे माझे पप्पाही हॉस्टेलला राहिलेले, माझा दादा, आम्ही सगळेच हॉस्टेलला होतो. परंपरा बेटी, परंपरा. याच्या किती शिट्ट्या होऊ द्यायला पाहिजेत? आपण ह्या 5 ते 6 शिट्ट्या होऊ देऊया. रात्रभर भिजवलेत. ठीक आहे, 5 ते 6 शिट्ट्या झाल्या की मग आपण बोरवणीच्या पुढच्या कृतीकडे वळूया. वा वा वा, रताळ्याचे काप आणि बोरं दोन्ही छान व्यवस्थित उकडलेले आहेत. आता काय करायचं पुढे? आता आपण हे थोडंसं रवीने मॅश करून घेऊया. बर, बोराच्या बियांसह करायचं हे? हो, बोरांच्या बिया, तेच तर मजा असते. पण दात पडले तर? नाही पडत. आणि पडले तर आमच्याकडे या ना, माझे मिस्टर डेंटिस्ट आहे. म्हणजे आधी दात घशात घालायचे आणि मग परत दात लावायचे. खूपच छान. पुढे काय करायची, याची कृती काय आहे? आता कृती पुढे आपण हे चांगलं स्मॅश करून घेतलं ना की याच्यामध्ये आपण गूळ टाकणार आणि थोडंसं अजून शिजवून घेऊया. अच्छा.